नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून निर्माता, दिग्दर्शक, लोक अभिनेता, लोकशाहीर दादा कोंडके यांची संपूर्णपणे माहिती जाणून घेऊया. दादा कोंडके माझा आवडता अभिनेता. 14 मार्च 1998ला दादा आपल्याला सोडून गेले. दादांचा आज स्मृतिदिन आहे. 8 ऑगस्ट 1932 साली दादांचा जन्म नायगाव, मुंबई येथे झाला. दादांचे खरे नाव कृष्णा ठेवले होते. दादांचा गोकुळाष्टमी दिवशी जन्म झाला, त्यामुळे त्यांचे नाव कृष्णा ठेवण्यात आले होते. दादांनी मराठी चित्रपट क्षेत्रात दमदार कामगिरी करून आपले नाव सार्थकी लावले. दादांच्या वडिलांचे मूळ गाव हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील इंगवली आहे. दादांचे वडील हे गिरणी कामगार होते, त्यामुळे दादांची जडणघडण गिरणी कामगारांच्या चाळीत झाली. स्वभावतःच खोडकर असलेल्या दादांनी दादा कोंडके आणि पार्टी नावाचे एक कलापथक स्थापन केले. दादांच्या याच कलापथकाने वसंत सबनीसांच्या विच्छा माझी पुरी करा ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि याच नाटकाने दादांना महाराष्ट्रात स्टार केले. या नाटकाच्या तब्बल 1,500च्या वर प्रयोग महाराष्ट्रात झाले. त्यानंतर 1969 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती ह्या चित्रपटातून दादांनी मराठी चित्रपट क्षेत्रात दमदार एंट्री केली. त्यानंतर 1971 साली दादांची प्रमुख भूमिका असलेल्या सोंगाड्याला महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. त्यानंतर हसरे व खेळकर व्यक्तिमत्व लाभलेल्या दादांनी मागे वळून बघितलंच नाही. दादांच्या लोकप्रियतेची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दादांच्या चित्रपटाची नोंद घेतली गेली. मनमुराद खळखळून हसायला लावणारा दादा नट, सगळ्यांना जवळचा वाटणारा गावातील माणूस. दादा तसा आमच्या पिढीचा नवा नट नाही. मी बारका होतो त्यामुळे ते दादांचं डबल मिनिंगवालं काय कळायचं नाही, पण दादांच्या पिक्चरमध्ये जे प्राणी असायचे ते बघून मला मजा वाटायची. दादांच्या पिक्चरमध्ये प्राणी बघून लयच भारी वाटायचं. खेड्यातील जीवन दादांच्या पिक्चरमध्ये बघून एकदम हरकून जायचो. राम राम गंगाराममधील दादांचं बोकड, ते बोकड बी हिरोईन उषा चव्हाणच्या शेळी मागं हिंडायचं अन दादा त्याच्या मागं. या सगळ्या गमती जमतीत आमचं बालमन गुंतून जायचं. तर पळवापळवी या पिक्चरमधली दादांची म्हैस, त्या म्हशीवर दादानं पांढरे पट्टे ओढून स्कूल बस लिहिलेलं, त्या म्हशीच्या शिंगाला गावातल्या पोरांचं दप्तर अडकावून पोरं म्हशीवर बसवून दादांची ही स्कूल बस शाळेकडं रवाना व्हायची. रडणारी पोरं, शाळेत जायला नगू म्हणून पळून जाणारी पोरं बघून असं वाटायचं आता दादा आपल्याला बी गचुंडीला धरून शाळेत नेतायत का काय. त्या भीतीनं एकदम मुरून बसायचं. तुमचं आमचं जमलं या पिक्चरमधली दादांची बैलगाडी, त्या बैलगाडीच्या खाली दादा पोत्याची झोळी बांधून मस्त झोपलेला, बैल आपली इमानी इतबारे गाडी ओढत चाललेली आणि गाडी बंद पडल्याने गावात कसं जायचं या विवंचनेत असलेली हिरोईन जयश्री गडकर आणि त्यांच्या मैत्रिणी त्या चालक नसलेल्या बैलगाडीचा ताबा घेतात आणि गोंधळात झोपमोड झालेली दादा
फळी बाजूला सारून एकदम गाडीत अवतरतात हे सगळं बघून पोट धरून हसायला यायचं. दादाचं वाघ्या कुत्रं इतकं आपलं वाटायचं की आमच्या घरात लहानपणापासून जेवढी बी कुत्री झाली त्यांची सगळ्यांची नावे वाघ्याच ठेवलेलं. दादाच्या वाघ्याचं प्रेम बघून आमच्या घरात बी वाघ्याला मोकळा आवर असायचा. चल र वाघ्या रडू नको हे गाणं बघून कितीतरी वेळा धाय मोकलून मी रडलोय. इतका दादांचा अभिनय जिवंत वाटायचा. दादाच्या पिक्चरमुळे मला माझा लॅपटॉप खऱ्या अर्थाने परिपूर्ण वाटतो. मोठ्यांना दादाच्या पिक्चरमध्ये काय मिळतं यापेक्षाही लहानांनाही दादांचे पिक्चर पुन्हा पुन्हा पाहावे वाटतात. यातच दादांचं यश सामावलंय. मराठी चित्रपटांच्या संदर्भाने लिहिताना दादा कोंडके यांच्याशिवाय पुढे जाता येणार नाहीच असा एकटा जीव सदाशिव म्हणत आयुष्य जगलेल्या दादांच्या स्मृतींना अभिवादन करून वाघ्याच्या आठवणीनं रमत मी थांबतो. दादा कोंडके बहुरंगी व्यक्तिमत्व. कृष्णा कोंडके उर्फ दादा कोंडके 8 ऑगस्ट 1932 ते 14 मार्च 1998 हे मराठी अभिनेते व चित्रपट निर्माते होते. मराठी चित्रपटातल्या विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषातील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगलीच जाण त्यांना होती. कमरेखालचे विनोद असे हिणवणारे सुद्धा त्यांचे चित्रपट मिटक्या मारत बघतात. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इसवी सन 1969 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या 1971, आंधळा मारतो डोळा 1973, पांडू हवालदार 1975, रामराम गंगाराम 1977, बोट लावीन तिथे गुदगुल्या 1978 हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत. अपना बाजारमध्ये काम करता करता दादा सेवादलाकडे आकर्षित झाले. दादांचे पितासमान गुरु बाबा उर्फ भालजी पेंढारकर यांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट. ह्या चित्रपटानंतर दादांनी कधीच मागे वळून बघितले नाही. सोंगाड्या ही दादांची पहिली निर्मिती. हा चित्रपट खूप गाजला व त्यांचा जीवनातील मैलाचा दगड ठरला. दादांनी मराठीत एकूण 16 चित्रपटाची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. ह्या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. त्यांनी हिंदीतसुद्धा 4 चित्रपटाची निर्मिती केली. उषा चव्हाण ही त्यांची आवडती तारका. त्यांच्या अनेक चित्रपटात नायिका होती. त्यांच्या बऱ्याच वेळा सेन्सॉर बोर्डाशी वाद झाला. त्यांचे व्यक्तिमत्व राजकीय तसेच खाजगी गोष्टींमध्ये सुद्धा वादग्रस्त राहिले. दादांचा जन्म लालबागचा. गिरणी कामगाराच्या पोटी 8 ऑगस्ट 1932 रोजी गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी लाभलेल्या या पुत्ररत्नाचे कृष्णा म्हणून नामकरण करण्यात आले. पोरक्या वयातच या कृष्णाच्या लीला उसळून बाहेर येऊ लागल्या. शाळकरी वयातच त्यांना गल्लीतले दादा म्हणून ओळखले जात असे. ही बिरुदावली नंतर कायम राहिली. ज्येष्ठ बंधूच्या अल्पकाली निधनामुळे घर सांभाळायची जबाबदारी आली. अपना बाजारमध्ये दरमहा 60 रुपयाने कामावर असतानाच दादा सेवादलाच्या बँडमध्ये काम करू लागले. कलेचा नाद शांत बसू देईना म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवादलात असताना त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली आणि सेवादलाच्या नाटकात दादा छोटी मोठी कामे करू लागली. लहानपणापासून खोट्याळ काही मवाली असलेल्या दादाने अपना बाजार येथे नोकरी केली. सोडा वॉटर बाटल्या, दगडविटा आणि मारामारी केल्याचे दादाने एका मुलाखतीत सांगितले आहे. एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीशी ते काळाने दुरावले व तेव्हापासून एकटे पडलेल्या दादा कोंडकेंनी जीवन हे खेळकरपणे घालवण्याचा निश्चय केला.
नायगाव परिसरात बँडवाले दादा या नावाने त्यांना लोक ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्रमंडळीतही रमत असत. पथनाट्यात आपल्या विनोदाच्या टायमिंगवर हास्य उसळणाऱ्या दादांचे प्रसिद्ध होणं त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहवले नाही. खनखनपूरचा राजामधील गाजणारी भूमिका सोडून सेवादलातून फारकत घेत दादांनी स्वतःचा फड उभारला. आता शाहीर दादा कोंडके वसंत सबनीसांच्या इच्छा माझी पुरी करा या नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधीच पाहिले नाही. विच्छांचे 1500हून अधिक प्रयोग झाले आणि दादासारखे रत्न भालजी पेंढारकर सारख्यांच्या पारख्यांच्या नजरेत पडले. 1969 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. जून 1971 सोंगाड्या प्रदर्शित झाला. सोंगाड्याला सुरुवातीला सिनेमागृह मिळत नव्हते. बाळासाहेब ठाकरे जे तेव्हा फक्त मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे होते, त्यांनी सोंगाड्याला सिनेमागृहाची सोय करून दिली आणि सोंगाड्या तुफान गाजला. इतका की बऱ्याच सिनेमागृहांनी जेमतेम चालत असलेला देव आनंदचा तेरे मेरे सपने उतरवला आणि सोंगाड्या लावला. महाराष्ट्राने सोंगाड्या डोक्यावर उचलून घेतला. खुद्द दादा कोंडके मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भारावून गेले होते. मिळालेल्या लोकप्रियतेचा पुरेपूर वापर करून घेत दादांनी लगेच पुढल्या चित्रपटाची घोषणा केली. 1972 साली एकटा जीव सदाशिव प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हायप इतकी झाली होती की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लॉन्च करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि बॉबी 5 महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना एकटा जीव सदाशिव उतरवण्याची विनंती करायला लागले होते. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या आंधळा मारतो डोळा, लाईम पुन्हा दादा कोंडकेवर आणला. 1975 मध्ये पांडू हवालदाराच्या रूपात दादा पुन्हा पडद्यावर आले. पांडू हवालदारमध्ये दादांनी अशोक सराफ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार तिकिटाबारीवर M16च्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारामुळे मुंबईत MGMला द मॅन विथ द गोल्डन गन लावायला सिनेमागृहे मिळेनात. कधी नव्हे ते जेम्स बॉन्डचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला. दादा कोंडके यांच्या चित्रपटसृष्टीतील या कार्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन.